नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण विशिष्ट प्रकारची भाकरी केली आहे। ज्वारीची भाकरी तर आपण रोजच खातो, पण सगळ्या डाळी आणि धान्य मिक्स करून जी भाकरी बनवली आहे, तर ती भाकरी आज आपण बनवलेली आहे। तर पचायला सुद्धा हलकी असते आणि ही भाकरी खाताना खूपच चविष्ट लागते। तर ज्यांना कुणांना शुगरचा त्रास आहे तर शुगर ते कंट्रोलमध्ये येते किंवा वजनसुद्धा याने कमी होतं। तर त्यामुळे तुम्ही ही भाकरी जी आहे ती रोजच्या जेवणामध्ये जर खाल्ली तर पचायला तर हलकीच आहे आणि खायलासुद्धा खूपच चविष्ट लागते। आणि बघा आपली भाकरी किती छान झालेली आहे, त्याला पापडसुद्धा खूपच छान आलेला आहे। तर ही भाकरी तुम्हाला मी आज बनवून दाखवणार आहे। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि माझे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्ही जे माझे व्हिडिओ आहेत ते कुठून पाहत आहेत ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 किलो ज्वारी घेतली आहे। आज आपण किलोच्या प्रमाणामध्ये याचं प्रमाण वापरलेलं आहे। तर 2 किलोच्या प्रमाणामध्ये ज्वारी घेतली आहे। ज्वारी जी आहे ती पचायला हलकी असते। आता इथे मी 300 ग्राम चना डाळ घेतली आहे। चना डाळमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात, प्रोटीन्स असतात आणि अतिशय पौष्टिक ही असते। यामध्ये शुगर कंट्रोल व्हायला मदत होते आणि बोन्ससुद्धा मजबूत होतात। आता आपण पाव किलोच्या प्रमाणामध्ये नाचणी घेतली आहे। याला बऱ्याच ठिकाणी रागीसुद्धा म्हणलं जातं। यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, पोटॅशियम, आयरन आणि फायबर्सचे प्रमाण जास्त असते। तर ही खायला खूपच छान लागते। तर तुम्ही ही वर्षभरासाठी सुद्धा टिकवून ठेवू शकता। याला किडे किंवा जाळीसुद्धा पडत नाही। तर पाव किलोच्या प्रमाणामध्ये आपण तांदूळ घेतलेला आहे। तर हा तांदूळ जो आहे तो आपण राशनचा तांदूळ वापरलेला आहे। तो स्वच्छ धुवून तांदूळ 1-2 दिवस उन्हामध्ये चांगला सुकवून घेतलेला आहे। आता इथे आपण अख्खे मूग घेतलेले आहेत। तर मूग जे आहेत ते मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर्स असतात आणि यामुळे केसांची तक्रारी सुद्धा कमी होतात। याऐवजी तुम्ही तुमच्याकडे अख्खे मूग नसतील तर मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता। तर आता मी एका मोठ्या पातेल्यामध्ये हे सर्व मिश्रण घेणार आहे। तर आपण 2 किलोच्या प्रमाणामध्ये ज्वारी घेतली आहे ती यामध्ये टाकून घेतली आहे। नंतर आपण जी नाचणी घेतली होती किंवा रागी आहे ती यामध्येच टाकणार आहेत। पाव किलोच्या प्रमाणामध्ये आपण चना डाळ घेतली होती ती यामध्ये टाकून घेतली आहे। नंतर आपण जे तांदूळ घेतले होते ते तांदूळसुद्धा आपण यामध्येच टाकले आहेत। आता अख्खे मूग घेतले होते ते अख्खे मूग पण आपण यामध्येच टाकून घेतले आहेत। तर आता हे जे सर्व जिन्नस आहे ते आपण सर्व एकत्रित मिक्स करून घेणार आहेत। जर तुमच्याकडे बाजरी असेल तर तुम्ही बाजरीसुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊ शकता। तर हे सर्व जिन्नस आपण आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत आणि हे सर्व जिन्नस एकत्रित मिक्स करून आपण ते गिरणीवरून दळून आणणार आहेत। तर बघा अशा प्रकारे आपण मल्टीग्रेन धान्य मिक्स केलेलं आहे। तर आता आपण हे गिरणीवरून दळून आणलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही याचं पीठ जे आहे ते आपण एकदम बारीक दळून आणलेलं आहे। जेव्हा तुम्ही गिरणीवरून हे दळून आणत आहेत तर तेव्हा म्हणजे हे जे पीठ आहे ते एकदम बारीक आपल्याला दळून आणायचं आहे। जास्त जाडसर आपल्याला पीठ दळायचं नाही। जर तुम्ही जाडसर पीठ दळून आणलात तर त्याची भाकरी व्यवस्थित होणार नाही, कारण यामध्ये चिकटपणा जास्त नसतो। तर एकदम आपल्याला बारीक पीठ दळून आणायचं आहे। आता बघा याची आपण भाकरी करून घेणार आहेत। तर थोडंसं चाळणीने मी हे पीठ चाळून घेणार आहे। याची भाकरी खायला इतकी चविष्ट लागते। तर तुम्ही सुद्धा एक वेळेस ही भाकरी नक्की करून बघा। तर एक भाकरीचं पीठ मी चाळून घेतलं आहे। आता त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकणार आहे, त्यामुळे भाकरीला खूप छान अशी चव येते। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर एकाच वेळी आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही, त्यामुळे पीठ हे आपलं पातळसुद्धा होऊ शकतं। तर थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पिठामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण भाकरीचं पीठ मळतो त्याच प्रकारे हे सुद्धा पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळत असताना आपल्याला अगदी छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर जेवढं तुम्ही जास्त छान पीठ मळचाल तर आपली भाकरी छान अशी टम्म फुगते आणि ती छान सुद्धा होते। तर बघा इथे आपण
पीठ जे आहे ते छान असं मळलेलं आहे. बघू शकता तुम्ही, आपण अशा प्रकारे पीठ मळून घेतलं आहे. आता याचा आपण एक गोल गोळा करून घेणार आहेत आणि मग आपण लगेच याची भाकरी थापून घेणार आहेत. तर भाकरी थापत असताना आपल्याला थोडंसं एक गोल गोळा करून घ्यायचा आहे आणि खाली आपण थोडंसं कोरडं पीठ टाकून घेणार आहेत. आता आपण थोडंसं कोरडं पीठ चाळून घेतलं आहे आणि त्यावरती आता आपण भाकर थापून घेणार आहेत. तर भाकर थापत असताना हाताला सुद्धा आपण थोडंसं कोरडं पीठ लावून घेणार आहेत आणि आपण भाकरी थापून घेणार आहेत. तर बघा, इथे आपण थोडंसं अजून खाली कोरडं पीठ लावून घेणार आहेत आणि भाकरी गोल गरगरीत थापून घेणार आहेत. तर ज्यांना भाकरी येत नाही तर त्यांनी हे पीठ जे आहे ते सुरुवातीलाच एकदम गिरणीवरून बारीक दळून आणायचं आहे. जर तुम्ही जाडसर पीठ दळून आणलात तर त्याची भाकरी ही व्यवस्थित होणार नाही आणि जे बॅचलर आहेत त्यांना तर याची भाकरी जमणारच नाही. आता बघा, आपण भाकरी आता एकदम पातळ छान अशी थापून घेतली आहे. अगदी आपल्याला जाडसर भाकरी ठेवायची नाही, एकदम गोल आणि पातळ भाकरी थापून घ्यायची आहे. तर इकडे आपण भाकरी थापत आहे तोवर आपण एकीकडे गॅसवरती तवासुद्धा गरम होण्यासाठी ठेवला आहे. तर भाकरी करत असताना तवा जो आहे तो आपल्याला चांगला तापलेला असावा, तर मंद आचेवर तवा तापलेला नसावा. इथे बघा, आपली भाकरी थापून झालेली आहे. तर ती आता आपण अलगद भाकरी उचलून घेणार आहेत. आता भाकरी आपण हातावरती उचलून घेतली आहे आणि तवासुद्धा आपला आता चांगला तापलेला आहे. यावर आता आपण भाकरी टाकून घेणार आहेत. तर भाकरी टाकून 1-2 मिनिट झालं की आपण लगेच त्याला थोडंसं पाणी लावून घेणार आहेत. तर संपूर्ण बाजूने आपल्याला पूर्ण पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी थोडंसं सुकलं की लगेच आपण ही भाकरी पलटवून घेणार आहेत. तर बघा, एका बाजूने आपली भाकरी आता छान अशी भाजलेली आहे. तर आता आपण ती भाकरी दुसऱ्या बाजूने पलटवून घेणार आहेत. जे बॅचलर असतील, ज्यांना कोणाला भाकरी जमत नाही, त्यांनी नक्की हा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आता बघा, एका बाजूने आपली भाकरी आता भाजून झालेली आहे. भाकरी आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेणार आहेत. जर तुम्हाला भाकरी जमतच नसेल तर तुम्ही अगदी छोटासा गोळा घेऊन त्याची छोटी भाकरी सुद्धा करू शकता. आता बघा, आपण भाकरी जी आहे ती सर्व बाजूने छान अशी भाजून घेणार आहेत आणि भाकरी भाजत असताना आपल्याला गॅस हा कमी ठेवायचा नाही, म्हणजे अगदी लो टू मीडियम गॅसवर भाकरी भाजायची नाही. हाय फ्लेमवर आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे. आता बघा, एका बाजूने भाकरी भाजून झाली की आपण ती दुसऱ्या बाजूने पलटवून घेणार आहेत. दुसऱ्या बाजूने भाकरी भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी कमी करायची आहे आणि ही भाकरी छान अशी भाजून घ्यायची आहे. जर तुम्ही हाय फ्लेम केली तर भाकरी आपली करपूसुद्धा शकते, म्हणून आपल्याला दुसऱ्या बाजूने भाकरी भाजत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवून ही भाकरी भाजून घ्यायची आहे. आता बघा, आपली भाकरी किती छान अशी टम्म फुगली आहे. तर इथे आपली मल्टीग्रेनची म्हणजेच बिरडीची भाकर बनवून तयार आहे. तर तुम्ही सुद्धा एक वेळेस ही भाकरी नक्की करून बघा. तर ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनी तर ही भाकरी रोजच जेवणामध्ये सेवन केली तर त्यांची शुगरसुद्धा नियंत्रणात येते. आणि बघा, ही भाकरी आपली किती मस्त झालेली आहे, अगदी टम्म फुगलेली भाकरी. तुम्ही चपातीऐवजी रोजच जर ही भाकरी खाल्ली तर केसांच्या तक्रारी तर कमी होतातच, आणि जर कोणाला वजन कमी करायचं असेल तर त्यांनीसुद्धा दररोज ही भाकरी खाल्ली तर वजनसुद्धा याने कमी होते. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा. आणि तुम्हीसुद्धा एक वेळेस ही मल्टीग्रेनची भाकरी नक्की करून बघा. जर तुमच्या घरामध्ये एखादा शुगरचा पेशंट असेल तर त्यालासुद्धा तुम्ही ही भाकरी रोज बनवून द्या. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत.